आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती. आणि हे युद्ध वेगळं आहे. हे युद्ध महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. रोहितच्या भाषणात बऱ्याच गोष्टी आल्या. रोहित, तू एक सांगायला विसरलास की इतके वर्ष आपल्या पक्षाबद्दल बाहेरून येणारे लोक आपल्या पक्षाला NCP, नॅचरली करप्ट पार्टी म्हणायचे. NCP नॅशनली करप्ट पार्टी नाही, नॅचरली करप्ट पार्टी. आता दिल्लीवरनं काय येऊन म्हणतात की पुत्री प्रेमामुळे पक्षामध्ये अंतर आलं. भ्रष्टाचारामधून मुक्त केल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे जाहीर आभार मानते. आणि पुत्रीवर प्रेम करणं हे देशाच्या भ्रष्टाचारापेक्षा नक्कीच जास्त चांगले. आणि त्याच्यामुळे मला काय त्या आरोपाचं वाईट वाटत नाही. कारण पुत्री प्रेमामुळे जर पक्ष फुटला असेल ना, तर मला हा प्रश्न त्यांना विचारायचा आहे की आपण सगळे एका कुटुंबात, एका पक्षात, एक संघटनेत, एक घर म्हणून काम करत होतो. मी पक्षाकडे असं काय मागितलं जे तुम्हाला हवं होतं? आज माझ्याबद्दल बोललं जातं, अहो एक लोकसभेचं तिकीट मागितलं, एक. यांना कधी हवं होतं का ते? कुणालाच नको होतं. आणि जेव्हा जेव्हा लोकसभेचा विषय पक्षात यायचा तेव्हा जर साहेब म्हणले अरे तू लढतोस का, तर संध्याकाळी घरी येऊन तोच नेता म्हणायचा, साहेब माझं चुकलं का, मला लोकसभेला का पाठवताय? कधीही आजपर्यंत त्यांनी लोकसभेचं तिकीट किंवा मला इच्छा आहे हे सांगितलं नव्हतं. सांगितलं असताना अरे मांगा होता तो, दिल खोल के तुमको देती, काय प्रश्न आहे? आणि जे प्रेमाने देण्यात कुणाला मजा आहे ना, ओरबाडून घेण्यात मजा नाही आहे. पण ही लढाई वेगळी आता, कारण का ही लढाई वैचारिक आहे, ही वैयक्तिक माझ्यासाठी नाहीच आहे. पण ज्या गलिच्छ पद्धतीने आज याचं राजकारण चाललं ना, ही लढाई त्या घाणेरड्या मानसिकतेच्या विरोधात आहे. तुम्ही रोज हल्ले करता, जणू काय आमच्या घरातली उणीधुणी काढल्याशिवाय या देशाची क्रांतीच घडणार नाही आहे. आमच्या घरातलं सगळं बाहेर सांगून गॅसचा सिलेंडर कमी होणार आहे का? तुमच्या नोकरांना, मुलांना नोकऱ्या लागणार आहेत का? या देशातला भ्रष्टाचार मुक्त हा महाराष्ट्र किंवा भारत होणार आहे? हे दुर्दैव आहे. आणि रोज आमच्यावर आरोप केले जातात. मी प्रत्येकाचं उत्तर देऊ शकते. आरेला ना कारे म्हणायला ताकद लागत नाही. आरे म्हटल्यावर खरं माहिती असलं तरी गप्प बसायला जास्त ताकद लागते, आणि ती माझ्यामध्ये आहे. एवढी नव्हते घट्ट, 10 महिन्यात झाले. एवढंच बोललं ना तरी माझ्या डोळ्यात पाणी यायचं. इतकं रडून झालंय की आता अश्रूही येत नाही डोळ्यात. आणि कुणासाठी रडायचं हो? तुम्हाला जर कुटुंबाची, पक्षाची, महाराष्ट्राचीच फिकर नसेल तर कशासाठी तुमच्यावर मी माझे अश्रू वाया घालू? कारण या अश्रूला पण काहीतरी किंमत आहे, प्रत्येकाच्या अश्रूला. यांनी काहीही बोलावं. आणि रोहित म्हणला ही गोष्ट खरी आहे की इतक्या वेळा ते रोज सांगतात की आमचं शाह आणि मोदी साहेबांची फार चांगलं आहे. अहो मग एकदा तरी माझ्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या भावासाठी फोन फिरवा हो. एकदा तरी दुधाच्या भावासाठी. काय दुधाचा भाव? म्हशीचं 1 लिटर दूध आमच्या शेतकऱ्याला 24 रुपयाला पडतं, आणि गावात, शहरात या महिलांना विचारा 72 रुपये लिटर म्हशीचं दूध आहे का नाही मला सांगा. मग मधले 50 रुपये जातात कुठे? अहो मी रोहितची आत्या आहे, माझ्या वयाला असे शब्द शोभत नाहीत, त्याच्यामुळे मी तसले शब्द वापरत नाही. पण ही गोष्ट खरी आहे की मधले 50 रुपये जातात कुठे? रोज माझ्यावर आरोप होतात की यांनी 10 वर्षात काही केलंच नाही. अहो माझं मराठीतलं जर पुस्तक तुम्ही नीट वाचलं असतं, एक अर्धा तास काढून, तर तुम्हीही तुमचं मत हे तुतारीलाच दिलं असतं, हे मला माहिती. आणि ज्यांच्याबरोबर अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलं, प्रत्येकाने काही ना काहीतरी माझ्याबद्दल बोलले. पण ठीक आहे, आता त्यांना अधिकार येते. झालं गेलं, गंगेला व्हायला. मी नाही त्यांची जुनी उणी धुणी काढत बसणार, कारण का मला माहिती आहे मी निष्ठेने काम केलंय. आणि मी कुणाला 5 रुपयाला मिंदी नाही आहे ना. मी कुणाचा 5 रुपयाचा चहा कधी प्यायले ना, कधी 5 वर्षात मी कुणाला पाजलाय. त्याच्यामुळे माझ्या इलेक्शनमध्ये कुठेही कॉन्ट्रॅक्टर मटणाची जेवणं घालत नाहीयेत.
आपल्याकडे नाहीच आहे आणि मी एनिवे रामकृष्ण हरी आहे, तिथं वाजवायचीच आहे आपल्याला, त्याच्यावर पण येणार आहे मी. पण हे दुर्दैव आहे की सातत्याने बोललं जातं की माझ्या विचाराचा खासदार आणा. अहो 18 वर्ष एक तुमच्याच विचाराचा खासदार होतं, कुठे वेगळा होता? आणि माझी काय चूक? आज जी माझ्यावर टीका होते ही माझ्या संस्कारांमुळे चूक. मोठा भाऊ म्हणून नेहमी मान सन्मान केला, मोठा भाऊ म्हणून नेहमी एक पाऊल मागे उभे राहिले, कशात ढवळाढवळ केली नाही. कुठल्याही आमदाराला विचारा, त्या राहुल कुलला विचारा किंवा भरणे मामांना विचारा, संजय राऊत आपल्या संजय जगतापांना किंवा संग्राम थोपटेंना विचारा. कधी एक PIच्या बदलीसाठी पण मी कधी विनंती केली का? तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, तुम्ही म्हणाल तसा खासदार फंड आपण करू, तुम्ही फक्त आदेश द्या, तुम्ही जे म्हणाल ते आपण एकत्र मिळून करू. आणि आज त्याच वागण्यासाठी तुम्ही माझ्यावर टीका करता. म्हणजे आमच्यावर केलेले संस्कार हेच आम्हाला नडले. म्हणजे मोठ्यांचा मान करायचा, धाकट्यांवर प्रेम करायचं, आणि म्हणून आज तुम्ही आमच्यावर टीका करणार. 10 वर्षात काहीच केलं नाही, हे मला आरोप मान्य नाही. पण त्याला मी फार उत्तर देत बसणार नाहीये, कारण का त्यांनाही सत्य माहिती आहे आणि मलाही सत्य माहिती आहे. आणि तर ते चांगुलपणा नडला, बरोबर आहे, असंच असतंय बहिणीचं. नंतर सगळे माझ्यावर नाराज होत आहेत, दादा 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 करते. पण काय करणार, नमाज चाललाय म्हणून 2 मिनिट.